कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल यार विश्वा, फोन तुला कळत नाहीये का मला नाही बोलायचंय तुझ्याशी? हे बघ विश्वा, जान्हवी बद्दल बोलायचंय। काय बोलायचंय आता जान्हवी बद्दल? विश्वा यार, जान्हवीचा फोन आला होता, विश्वाचा पत्ता सांगता का म्हणून। तिला भेटायचंय यार तुला। तुम्ही नाही ना दिला पत्ता? अजून तरी नाही दिला। हे बघ विश्वा, म्हणूनच आम्ही तुला विचारण्यासाठीच कॉल केला। आम्हाला तरी वाटतं की तू तिला भेटायला हवंस। अरे तू तिला भेटलाच नाहीस तर तिच्या मनात काय चाललंय हे कसं कळेल ना तुला? आणि ती फोन करून करून थकली आहे यार। रे कुठल्या तोंडून भेटू मी तिला? सांग ना, मला नाही झेपणार रे तिच्या समोर येणं। विश्वा, तू जितकं तिला मिस करतोस ना, तितकंच ती पण तुला मिस करते। मला ते काही माहिती नाहीये, पण ती इथे आलेली मला चालणार नाही। पण मला अशा अवस्थेत बघितल्यावर जानूला खूप वाईट वाटेल रे। विश्वा, डोक्यावर पडलास का तू? अरे तुझी अवस्था बघ आधी। आणि तुला अजूनही जान्हवीला काय वाटत असेल याचीच पडली आहे। हो, कारण तिचं लग्न होत असलं तरी माझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे आणि कायम करत राहणार आहे मी प्रेम। मला या अवस्थेत बघून तिला खूप वाईट वाटेल आणि मला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख नाही बघू शकणार मी तिथे। मान्य आहे यार विश्वा की कन्फ्युजन झालंय, खूप मोठं कन्फ्युजन झालंय, पण यात जान्हवीची तरी काय चूक आहे? अरे तिच्यासाठी तू अजूनही तिचा बेस्ट फ्रेंडच आहेस ना। हे बघ, तिला असं वाटतं की तू तिच्या लग्नाला यायला हवास, आणि इमॅजिन तू तिचा फोन उचलत नाहीयेस, अचानक असा गायब झालायस, याचं तिला किती वाईट वाटत असेल रे। विश्वा यार, एकदा तरी भेट तिला प्लीज यार, एकदा तरी भेट। तेव्हा हे मला समजणार नाही आणि प्लीज प्लीज हात जोडतो मी, मला नका रे फोर्स करू प्लीज। विश्वा रे, गौऱ्या, तुला जानूचा फोन कधी आला? आणि आपण कॉलेजमध्ये भेटलो तेव्हा विश्वाच्या ऍड्रेस बद्दल ती काहीच बोलली नाही। कारण मला जान्हवीचा फोन आलाच नव्हता। म्हणजे तू खोटं बोललास? हो बोललो। म्हणे अरे, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं ना। आता जर विश्वा जान्हवीला भेटायला तयार झाला असता ना, मी आत्ताच्या आत्ता जानूला घेऊन त्याच्याकडे गेलो असतो। अरे ते भेटले असते, समोरासमोर बसून बोलले तरी असते। हो यार, एवढं तर झालंच असतं, पण फसला प्लॅन। मग आता आता नवीन प्लॅन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।